कसं असतं माहिती आहे का, काही काही लोकांची सवय असते जे आपल्या आजूबाजूला परिसरामध्ये कुठं तुम्ही पाहिलं तर काही काही लोक अशा असतात की समजा त्यांच्या घरच्यांनी किंवा जवळच्या लोकांनी त्यांना मारलं किंवा साधी चापट जरी मारली, धक्का जरी लावला किंवा रागावून बोलले जरी, तर मग ते तन तन फन फन करतात, माघारी बोलतात, चिवीगळ करतात, आदळआपट करतात आणि ते घरातल्या लोकांना मोठ्या प्रमाणात भांडतात. पण मात्र बाहेरच्या लोकांनी त्याला किती जरी तिंबून मोकळं केलं, मारलं, हाणलं तरी तिथं शांत बसतात. आणि जी डेअरिंग आहे स्वतःची ते आपल्या घरामध्ये घरच्या लोकांसोबत म्हणजे जे जवळचे लोक असतात त्यांच्यासोबत बोलून दाखवतात. आता घरचा माणूससुद्धा जाऊ द्या आपलंच म्हणून गपचीप बसतो, त्याला काही बोलत नाही, म्हणून ते जास्तच बोलू लागतो. आता अशा लोक तुमच्या आजूबाजूला परिसरात गावात कुठं आहेत का नाहीत मला माहीत नाही, पण असे लोक मी काही ठिकाणी पाहिलेले आहेत. पण आपण आजचा जो विषय करणार आहोत त्या विषयाचा त्याचा काही संबंध नाही, त्याला तुम्ही त्याच्यासोबत जोडू नका. मी फक्त एक तुम्हाला उदाहरण म्हणून सांगितलं. मग ते उदाहरण म्हणून जर पाहायला गेलं तर या ठिकाणी राजकारणामध्ये असे एक व्यक्ती आहेत आणि ते म्हणजे संजय राऊत. आता संजय राऊत कशा पद्धतीनं सकाळी सकाळी येऊन भाषण करतात, मीडियामध्ये येऊन बोलतात, काय काय बोलतात, कशा पद्धतीनं बोलतात हे आता मला वेगळं सांगायची गरज नाही. पण जे त्यांच्या संजय राऊत या अगोदर ज्यांच्यासोबत होते म्हणजे भाजपची आणि शिवसेनेची उभाटा गटाची 25 वर्षांची युती होती, या युतीमध्ये कशा पद्धतीनं एकमेकांवर टीका व्हायची, एकमेकांसोबत भांडणं व्हायचे, भाजपच्या विरोधात जोरदारपणे सामनामध्ये लिहिलं जायचं, सत्तेमध्ये असून एकाच सत्तेमध्ये असून खुर्चीवर असून भाजपच्या विरोधात सामनामधून टीका व्हायची. आता भाजपने तशा चुका केल्या असत्या त्यांच्यावर टीका करण्यासारखा केला असेल म्हणून संजय राऊत त्यांच्यावर टीका करत होते सामन्याच्या माध्यमातून, हे आपण पाहिलेलं आहे. मग आता ते चुकले म्हणून यांनी त्यांच्यावर टीका केली. कसं असतं, घरचे भांडणं घरामध्येच ठेवलेले बरे असतात, ते लोकांना दाखवलेलं चांगलं नसतं. पण तरीसुद्धा संजय राऊत हे सामनाच्या माध्यमातून मीडियासमोर येऊन भाजपवर मोठ्या प्रमाणात टीका करायचे, त्यांच्या नेत्यांचंच सत्तेमध्ये राहून सगळं काही उघड करायचे. आणि मग अखेर जो निर्णय घ्यायचा होता तो 2019ला घेतला, भाजपपासून वेगळं झाले आणि मग गेले राष्ट्रवादीसोबत आणि काँग्रेससोबत. आता शिवसेनेची मूळ मुख्य उद्देश होता, मुख्य जी त्यांची विचारधारा होती ती होती हिंदुत्वाची आणि भाजपची विचारधारा होती हिंदुत्वाची. मग हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजप आणि शिवसेना दोन्ही एकत्र होते. 2019ला भाजपनं त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं नाही, मग आमचाच मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी भाजपसोबत युती तोडली आणि ते राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेले. मग आता हे आपलं काही वेगळं सांगत नाही कशा पद्धतीनं गेले, काय केले, मग त्यावेळी काय घडलं, कशा पद्धतीनं घडलं, त्याला कोण कारणीभूत होतं, संजय राऊत कशा पद्धतीनं शरद पवारांची भेट घ्यायचे, नाना पटोलेंची घ्यायचे, दिल्लीमध्ये जायचे, म्हणजे उद्धव ठाकरेंच्या आधी संजय राऊतच सगळीकडे फिरायचे, सगळ्यासोबत चर्चा करून मोकळे व्हायचे. मग अगदी त्या पद्धतीनं युती जमवली, 2.5 वर्ष राज्यामध्ये सरकार टिकवलं आणि ते सरकार पुन्हा बरखास्त झालं, शिवसेना फुटली, राष्ट्रवादी फुटली, भाजपबरोबर गेली आणि आता त्या सगळ्या गोष्टीचे परिणाम 2024च्या निवडणुकीमध्ये दिसून आलेत. आता मोठा विजय उत्सव महाविकास आघाडीकडून केला जातोय, कारण की त्यांनी भाजपला अगदी चांगल्या पद्धतीनं रोखलंय. म्हणजे ज्या पद्धतीनं भाजपला हवा शिरली होती अंगात की ह्या वर्षी राज्यामध्ये काहीही करून मिशन 45 45पेक्षा जास्त जागा जिंकायच्या आणि तेवढ्या जागा आमच्या जिंकूनच येणार, अशी भाजपमध्ये सुद्धा हवा मोठ्या प्रमाणात भरली होती. राज्यात 45+ आणि देशात 400 पार असं म्हणून देशात 300 बी आल्या नाही आणि राज्यात 45+ सोडा 20 जागासुद्धा भाजपला जिंकता आल्या नाही. मागच्या वर्षी जेवढं जिंकलं होतं त्याच्यापेक्षा अर्ध्यापेक्षा कमी भाजपला जिंकलं आहे, म्हणजे महायुतीला मोठा झटका या ठिकाणी बसला. आता भाजपला झटका बसला, सगळं चित्र संपूर्ण राज्याला देशाला दिसायलंय की यामध्ये भाजपला महायुतीला कशा पद्धतीचा फटका राज्यामध्ये बसलेला आहे. पण याच्यामध्ये नेमका फायदा कोणाचा झाला, म्हणजे ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे राज्यामध्ये दुसऱ्या नंबरचा पक्ष होता, सगळ्यात जास्त खासदार त्यांचे 2019ला राज्यामध्ये निवडून आले होते. आज उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची अवस्था काय झालेली आहे. संजय राऊत या मोठ्या प्रमाणे सांगतात मीडियासमोर येऊन की रुखाड दिया, फेक दिया, रोग दिया, हे सगळं केलं, पण तुमचा त्याच्यामध्ये काय फायदा झाला आहे. बिचारे उद्धव ठाकरे भोळे बाबळे संजय राऊत यांचं ऐकून घेतात आणि संजय राऊत भाषा काही पण बोलतात, असंच आपलं या ठिकाणी वाटू लागतं. कारण की 2019ला शिवसेना उभाटा गटाने किती जागा लढल्या होत्या, 23 जागा लढल्या होत्या लोकसभेच्या. मग 23 जागांपैकी 18 जागांवर शिवसेनेला उद्धव ठाकरे यांच्या 18 जागा जिंकता आल्या होत्या, तर भाजपनं 23 जागा जिंकल्या होत्या. बघा, 18 जागा जिंकूनही त्यांनी त्या भाजपसोबत कशा पद्धतीने किरकिर कुरकुर चालू होती केंद्रामध्ये, राज्यामध्ये
18 जागा जिंकून सुद्धा किरकिर चालू होती भाजपमध्ये शिवसेनेमध्ये, असं झालं तसं झालं, केंद्रात मंत्रिपद पाहिजे, राज्यामध्ये पाहिजे, मुख्यमंत्रीपद पाहिजे, अशी चालू होती. हे आपलं मान्य करावं लागेल. मग आता परिस्थिती काय निर्माण झाली? आता शिवसेनेच्या जागा किती झाल्यात? 18 वरून अर्ध्या जागा शिवसेनेला मिळाल्यात उद्धव ठाकरे यांच्या. म्हणजे 2019ला 18 भेटल्या होत्या, आता 2024ला फक्त 9 जागा जिंकता आल्यात. मग याच्यामध्ये फायदा कोणाचा झाला? फायदा झाला काँग्रेसचा. 2019ला किती जागा होत्या काँग्रेसच्या? संपूर्ण राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 48 जागा आहेत लोकसभेच्या, आणि 48 जागापैकी एक राष्ट्रीय पक्ष आहे संपूर्ण देशामध्ये काँग्रेस आहे, आणि त्या पक्षाला महाराष्ट्रात फक्त 1 जागा जिंकता आली होती. किती जागा? 1 जागा जिंकता आली होती. आणि आता काँग्रेसनं किती जागावर आघाडी घेतली? काँग्रेसनं 13 जागा जिंकून आणल्यात महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या नंबरचा असणारा पक्ष होता शिवसेना उद्धव ठाकरे यांचा, आणि आता 3ऱ्या नंबरवर गेला. 2 नंबरला जागा कोणाच्या आल्यात? शरद पवार गटाच्या. किती जागा लढल्या त्यांनी? 10 जागा. 10 जागापैकी 8 जागा निवडून आणण्यात शरद पवार यशस्वी झालेत, आणि त्यांनी 10 पैकी 8 जागा निवडून आणल्यात. 8 खासदार त्यांनी दिल्लीमध्ये पाठवलेत. आणि मागच्या निवडणुकीमध्ये किती होते? 2019ला मागच्या निवडणुकीमध्ये शरद पवार गटाचे फक्त 4 खासदार होते. 4 खासदार त्यांना निवडून आले होते. मग 2019पेक्षा 2024ला महाविकास आघाडीमध्ये सगळ्यात जास्त फायदा काँग्रेसचा झाला आहे. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी शरद पवार गटाचा झाला आहे. आणि जे 2019ला जास्त संख्येने निवडून आले होते, ज्यांचे 18 खासदार होते, ते 9 जागावर आलेत. म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं महाविकास आघाडीसोबत जाऊन त्यांचा फायदा केला का स्वतःचा फायदा करून घेतला आहे, हाच आता एक मोठा संशोधनाचा विषय आहे. पण मात्र काही का असं शिवसेनेनं महाविकास आघाडीनं भाजपला रोखलं का नाही? भाजपला काही करून मिशन 45 त्यांना करू दिलं ना राज्यात? याच्यातच जास्त समाधान संजय राऊत यांना आहे. आणि जर हेच त्यांच्यासोबत असले असते तर आज 45+पेक्षा जास्त असले असते, असंच आपल्या या ठिकाणी वाटतंय. पण मात्र या ठिकाणी ज्या पद्धतीनं काँग्रेसनं त्यांचा स्वतःचा फायदा करून घेतला आहे, शरद पवार यांनी सुद्धा त्यांचा स्वतःचा फायदा करून घेतला आहे. म्हणजे फायदा झाला आहे. 4 वरून 8 जाणं म्हणजे फायद्याचे प्लस पॉईंट आहे. काँग्रेससुद्धा एकूण 13वर जाणं, 12 जास्त खासदार निवडून येणं सोपी थोडी गोष्ट आहे, फायद्याचे. आणि इथं शिवसेनेचे उभाटा गटाचे जे खासदार आहेत 18 वरून 9वर येणं, हे सुद्धा एक फायदा नाही, हे नुकसान आहे. हे उद्धव ठाकरे यांच्यासाठी, संजय राऊत यांच्यासाठी नुकसान आहे. पण मात्र ते मोठ्या प्रमाणात भाजपला ज्या पद्धतीनं रोखलं आहे त्याचाच विजय उत्सव साजरा करतात. कुठंतरी या गोष्टीचं वाईट वाटतं, म्हणून या गोष्टीवर व्हिडिओ बनवावं असं वाटतं. तरीसुद्धा जे काही आमदार जे काही खासदार राज्यामधून निवडून आले त्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजे. आणि ज्या पद्धतीनं भाजपनं महागाई, बेरोजगारी, विद्यार्थ्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, कष्टकऱ्यांचे प्रश्न या सगळ्या गोष्टीवर बोलले नाही, या निवडून आलेल्या खासदारांनी तर त्याच्यावर बोललं पाहिजे, आवाज उठवला पाहिजे. जेवढ्या लोकांनी त्यांना समर्थन दाखवलं, मोठ्या मताधिक्यानं निवडून दिलं पाहिजे, किमान त्यांचा आवाज तरी दिल्लीमध्ये उठवला पाहिजे, त्याच्यावर बोललं पाहिजे आणि जनतेला न्याय मिळवून देण्याचं काम तरी केलं पाहिजे. तेव्हा कुठं आपल्याला या परिवर्तनाचा, सत्ता बदल्याचा फायदा झाल्यासारखं वाटेल. लोकसभा मतदारसंघामध्ये या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही अगदी स्पष्टपणे सांगा. नाहीतर काही जण म्हणते तुम्ही त्यांच्या पक्षाचे, काही जण म्हणते तुम्ही यांच्या पक्षाचे. ज्या पक्षाकडून गोड बोललं त्या पक्षाचे लोक चांगलं म्हणतात, आणि ज्यांच्या विरोधात बोललं ते आपल्याला कमेंटमध्ये काही म्हणतात. असं कुठं जमत असतं का? दोन्ही बाजूचा विचार करून दोन्ही बाजूनं जर बोललं तर मग एक तटस्थ म्हणून आपण सुद्धा ऐकलं पाहिजे. कारण की आपण एकाच बाजूनं व्हिडिओ बनवत नाहीत, दोन्ही बाजूनं सुद्धा व्हिडिओ बनवत असतो. पण तुम्हाला आमचा एकाच बाजूचा व्हिडिओ दिसतो, दुसऱ्या बाजूचा दिसत नाही, त्याला आम्ही तरी काय करणार? त्यामुळं कमेंट करताना सुद्धा थोडं तारतम्य बघून कमेंट केली पाहिजे, असंच आपल्या या ठिकाणी वाटतं. तरीसुद्धा तुमच्या ज्या काय प्रतिक्रिया आहेत त्या स्पष्टपणे कमेंटमध्ये मांडा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.